मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम आणि एका विशेष मुलाखतीसाठी या ठिकाणी मी बसलेलो आहे. सध्या देशामध्ये लाखोच्या संख्येनं जे आहे ते बेरोजगार आहेत आणि त्या बेरोजगारांना नोकऱ्या नाही आहेत. मग ते कुशल असतील, अकुशल असतील किंवा मग इतर कुठल्या क्षेत्रामध्ये असतील. या सगळ्या गोष्टींसाठी आता शासनाकडून काही योजना राबवल्या जातात आणि त्या योजना थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचाव्यात यासाठीचं हे सगळं प्रायोजन आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत काही कोर्सेस या ठिकाणी होणार आहेत. त्या कोर्सेसचं जे काही विस्तृत काही माहिती असेल ते या ठिकाणी आपल्याला संचालनाकडून मिळणार आहे. द वुमन्स वर्ल्ड स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मी सध्या आहे आणि ते सगळी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत. खरं तर देशामध्ये आपण जर पाहायला गेलो तर बऱ्याचशा लोकांना आपली कुशलता दाखवण्यासाठी किंवा मग काही कोर्सेस करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या ठिकाणी आर्थिक अडचणी तर फार मोठ्या प्रमाणावर असतात आणि ब्युटिशियन म्हणलं तर आता आपण पाहायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण पाहू शकतो. मग लग्न समारंभ असतील किंवा इतर कुठले कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जे आहे ते थोडक्यात सांगायचं झालं तर ब्युटी पार्लर आणि त्या पार्लरवर किती महिला खर्च करतात या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ते पार्लर शिकण्याचा कोर्स जो आहे तो या ठिकाणाहून आता महिलांना मोफत मिळणार आहे. एकीकडं हा लाखो हजार रुपये देऊन जो आहे तो कोर्स आपल्याला शिकावा लागत होता, तो कोर्स आता आपल्याला मोफत या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कोर्सेसची गरज का असणार आहे तर हे जागतिक दर्जाचं क्षेत्र असून क्षेत्रामध्ये आतापर्यंत 25% जास्त जे आहे ते दराने ग्रोथ केलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला का कराव्या लागणार आहे. 2025 पर्यंत येणाऱ्या काळामध्ये करोडो लोक या ठिकाणी म्हणजे त्या लोकांची कमतरता भासणार आहे आणि तो कोर्स तुम्ही आता करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये शासकीय नोकऱ्या असतील किंवा मग व्यावसायिक असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काही ना काही व्यवसाय करण्याचे स्किल असेल, काही तुम्ही कोर्स केलेला असतील तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शासनाकडून त्याच्यासाठी संधी उपलब्ध केल्या जाऊ शकतात, कर्ज दिलं जाऊ शकतं, तुमच्या काही फाईल्स मंजूर केल्या जाऊ शकतात आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील त्या ठिकाणी उभारू शकतात. या सगळ्या गोष्टींसाठीचा फायदा या ठिकाणावरून जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि द वर्ल्ड्स वुमन इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्कूलमधून जे आहे ते पंचतारांकित यांचं स्कूल आहे आणि तिथून आपल्याला शिवलताताई भांगर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय तुमचा कोर्स असणार आहे आणि कशा प्रकारच्या संधी तुम्ही या ठिकाणी मोफत महिलांना उपलब्ध करून देणार आहात. हॅलो, मी शिवलता शिवराज भांगर. आपल्याकडे यापूर्वी जे आपण क्लासेस घ्यायचो ते आपण प्रायव्हेट घेत होतो. त्याची फीस आपल्याकडे 40,000 ते 1,00,000पर्यंत असायची. पण प्रत्येक वेळेस बऱ्याच महिलांना फीस अभावी हे शिकणं होत नव्हतं. म्हणजे जेव्हा ते यायच्या इथे फीसमुळे खूप सारे स्टुडंट रिटर्न जायचे की नको आमची आता फीस नाही भरू शकत, मग आम्ही नंतर ॲडमिशन घेऊ. तर ह्या सर्वांचा विचार करून आम्ही एक गव्हर्नमेंटची योजना आणली इथे. आता आपण प्रत्येक महिलेला फ्रीच देणार आहे सर्व क्लासेस वगैरे. त्याच्यामुळे होईल तेवढ्या महिलांनी ह्या संधी फायदा करून घ्या. मी किंवा मग तुम्हालाही माहिती आहे, समाजात सगळ्या गोष्टी माहिती आहेत. लग्न समारंभ असेल किंवा मग काही कार्यक्रम असेल तो बराचसा खर्च या ठिकाणी होतो आणि ते ब्युटिशियनचा खर्च या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र तो खर्च शिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात. तुमच्याकडून कशी संधी उपलब्ध करून देणार, काय मोफत असेल त्या कसं शिकवणार आहे तुम्ही त्यांना? आता आम्ही जे क्लासेस घेतो आहेत आता आमचं शिकवणं फार प्रोफेशनल पद्धतीनेच आम्ही शिकवतो. म्हणजे अगदी इथं ब्युटिशियन जर एखादी आली तर ती ऑल चेंज होते. म्हणजे अगदी तिच्या राहणीमानापासून बोलण्यापासून जे कम्युनिकेशन स्किल आम्ही एक कोर्स घेतो त्यांचा स्पेशल. त्यासाठी ब्युटिशियन ही कशी असली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ब्युटिशियनला जर आपण पाहिलं वाटलं पाहिजे की हा ही ब्युटिशियन आहे आणि जेव्हा आपल्याकडे लोक येतात पहिलं आपल्याला पाहतात. म्हणून आम्ही पहिलं तर तिला सेल्फ चेंज करतो. त्यानंतर आम्ही कोर्सेस जे शिकवतो तेही फार परफेक्ट शिकवतो. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता मेकअपच्या बाबतीत जर झालं तर प्रत्येक गावात जेव्हा लग्न वगैरे असेल कुठले अगदी 1,00,000 जरी लग्नाचं बजेट असेल तरी त्यामध्ये 5,000 हे मेकअपसाठी बाजूला ठेवले जातात. आणि असं आता कुठे होत नाही की चला एखादं साधंही लग्न आहे आणि त्यामध्ये मेकअप केला जात नाही. त्यासाठी प्रत्येक ब्युटिशियन प्रत्येक गावागावातून भरपूर स्वतःचं बिझनेस चालू शकते. म्हणजे अगदी खेड्यापाड्यातसुद्धा ह्या सगळ्या प्रकल्प जर राबवल्या तर महिलांना म्हणजे कमवण्याच्या बाबतीत तर छान नाही. म्हणजे बेरोजगारीची थोडीफार प्रमाणात होईना पण व्यवसाय उभारून जे आहे तर त्यांची अडचण जी आहे ते दूर होऊ शकते. आता तुमच्याकडं हे ॲडमिशन कशा प्रकारे घेतलं जाऊ शकतं, काय त्याची शिक्षणाची काय पात्रता वगैरे त्याच्यामध्ये काय आहे का? हो, शिक्षणाची पात्रता जेव्हा आम्ही शिकवायचो त्यावेळेस पर्सनल कोर्स घ्यायचो त्यावेळेस शिक्षणाला आम्ही कधी म्हणजे व्हॅल्यूज नाही दिला. पण आता ही गव्हर्नमेंटची योजना आहे याच्यामुळे याच्यामध्ये शिक्षणाचं आहेच आहे. 10वी पास तर लागेल त्याच्यामुळे. कारण तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार गव्हर्नमेंटचं, ते तुम्ही बँकेत यूज म्हणजे बँकेसाठी पण तुम्हाला त्याचा फायदा होणार.
त्यासाठी शिक्षणाची अट तर आहे 10वी. त्याच्यामध्ये वयाची काही अट आहे का? वयाची अट नाही आहे त्याच्यामध्ये, शिक्षणाची अट आहे. 10वी तरी झालेलीच पाहिजे. भविष्यामध्ये तुम्ही समजा एखादी एखादी मुलगी आहे आणि ती येऊन कोर्स शिकून गेली, ती कशी स्टँड होऊ शकते मग? कुठला ते काय म्हणतो आपण त्याला, ब्युटी पार्लर ती उभारू शकते? काय नेमकी व्यवस्था होऊ शकते त्याची? ती ब्युटी पार्लरही उभारू शकते तिचं, ती जॉब पण करू शकते. आता आपण ज्यावेळेस बाहेरचे ट्रेनर आणतो कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये आपल्याला त्यांना त्याचे म्हणजे जॉब जे करतात आपले तर त्यांना पेमेंट असतं. आता ह्याच मुली जर शिकल्या, ह्या बाहेर जाऊन जॉब करू शकतात. त्यांना कुठेही म्हणजे बीडमध्ये अगदी जॉब भेटू शकतात, सलूनमध्ये कुठेही, किंवा बाहेरही करू शकतात त्या जॉब. बरं, तुमच्याकडे कोण असणार आहे ट्रेनर? तुम्ही स्वतः आहात की तुम्ही दुसरीकडून बाहेरून कोण आणणार आहे? मी स्वतःही ट्रेनर आहे आणि बाहेरचे आपल्याकडे अजून 5 ट्रेनर आहेत बाहेरचे पण. एका बॅचला किती मुली या ठिकाणी शिकू शकतात? 5, 10, 15? एका बॅचला कमीत कमी आपण 100 मुलींचं ॲडमिशन करून घेणार. किती दिवसांचा, किती महिन्यांचा हा कोर्स असेल? 3 महिन्याचा कोर्स असेल हा. 3 महिन्यांमध्ये पूर्णपणे ट्रेन होऊन जाईल? ते पूर्णपणे ट्रेन होतात 3 महिन्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला सांगायचं याबद्दल? काय सुविधा असेल काय यामध्ये? सुविधा महाराष्ट्रातलं सगळ्यात म्हणजे मोठं ब्युटी स्कूल आहे हे. यापूर्वी जेव्हा आता ब्युटी पार्लरचे ज्यावेळेस प्रत्येकजण जातं ब्युटी पार्लरमध्ये, ब्युटी पार्लर पाहतं 2 गाळ्यामध्ये असतं, 1 गाळ्यामध्ये असतं. हे सिस्टम नाही. आपलं 5,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे ब्युटी स्कूल आहे आपलं. इथे ज्यावेळेस स्टुडंट येतात त्यावेळेस त्यांना स्कूलचं फील येतं. म्हणजे अगदी स्टुडंट आले की त्याला असं बिलकुल वाटत नाही की मी जाते एका पार्लरमध्ये जाऊन उभा राहते आणि शिकते. इथे आल्यानंतर प्रोफेशनल त्यांचं अगदी त्या बॅग घेऊनच येतात. त्यांचं ते प्रॅक्टिस, त्यांना थेअरी वगैरे जे दिली जाते ती फार परफेक्ट दिली जाते. म्हणजे मला तरी असं वाटतं की जे आम्ही शिकवतो कदाचित यापूर्वी कोणी शिकवलं असेल. म्हणजे मुंबई, दिल्लीसारखं इथं बीडसारख्या शहरामध्ये तुम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहात, तशाच पद्धतीचं सर्व काही जे काही म्हणजे कुठली एखादी काय म्हणतो ना आपण त्याला, एखादी ते त्याच्यामध्ये असणारी जी गोष्ट आहे ती गाळून वगळून किंवा काय सगळं शिकवलं जाईल तुम्हाला? सर्व शिकवलं जाईल इथे. अगदी पुण्या मुंबईला ज्यांनी कोर्स केले त्यांनाही वाटेल की नाही आपण बीडमध्ये जाऊन शिकलं पाहिजे, एवढं परफेक्ट तरी आपण शिकवलं त्यांना. तुम्ही काय जे घरी बसून ज्या सध्या काही काम करत नाहीत मुलींना काय आवाहन कराल? तुमच्याकडे येण्यासाठी कशा प्रकारची विनंती त्यांना? मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि एकदा वुमन वर्ल्डला येऊन त्यांनी व्हिजिट करून ॲडमिशन तर फायनलच करा. धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही घरी बसून सध्या महिला बसलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत आणि घरी विनाकारण वेळ काढतात त्या लोकांसाठी जे आहे ते फार नामी संधी या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला इतर वेळी किंवा मग इतर शहरामध्ये जाऊन बीडसारख्या शहरामधून दुसऱ्या जे आहे ते मेट्रो सिटीमध्ये जाऊन जर तुम्हाला असा कोर्स करायचा लागेल तर लाखो रुपये लागणार आहेत. बीडसारख्या शहरामध्ये आणि पंचतारांकित या ठिकाणी इन्स्टिट्यूट असणार आहे, त्यांचं स्कूल असणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा या ठिकाणी मोफत आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या ठिकाणी 40,000 ते सांगितलं त्यांनी की 40,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कोर्सेसचे आम्ही चार्ज करतो. मात्र या ठिकाणी शासनाची योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि सगळ्या गोष्टी मोफत या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत पंचतारांकित. म्हणजे कुठेतरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी जायचं, 2 गाळ्यामध्ये कार्यालय आहे, ते इन्स्टिट्यूट आहे, स्कूल आहे आणि तिथे जाऊन फक्त शिकून यायचं असं नाही आहे की या ठिकाणी मुंबई, दिल्लीसारखं जे आहे ते तुम्हाला वातावरण या ठिकाणी असेल आणि त्याच दर्जाचं शिक्षणसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच घरी बसून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारून म्हणजे सांगितला की गरजा काय आहेत. आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे की ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये आता कुठेही राहिलं नाही की तुम्ही आता 5,000 रुपयांचं मेकअप करू शकत नाहीत. ती गरिबी राहिली नाही आता. म्हणजे गरिबी असेल मात्र त्या गरजा पुरवण्यासाठीची ही सगळी एक व्यवस्था आहे आणि तिथंसुद्धा तुम्ही ग्रामीण भागामध्ये एखादा व्यवसाय उभारून तुम्ही तुमची उपजीविका भागू शकता. आणि यासाठी हा कोर्स आहे, मोफत आहे. संधी जे आहे ते तुम्ही दौडू नका किंवा मग वेळ वायाला घालू नका. त्वरित या ठिकाणी येऊन जे आहे ते ॲडमिशन करा आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कटिबद्ध राहा, पायावर स्वतःच्या उभा राहा. या ठिकाणी असं मराठी महाराजसुद्धा या ठिकाणाहून तुम्हाला आवाहन करत आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.